नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे महाराष्ट्रीयन फेमस डिश कांदा पोहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। एका भांड्यामध्ये पोहे घालायचा। मी 1 वाटी पोहे घातलेला आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे। वरचा पाणी काढून घ्यायचा। 5 मिनिटं झाकण लावून भिजायला ठेवायचा। हा बघा, भिजवून झाल्यानंतर 5 मिनिटांनी असा हा पोहे दिसतो। भिजलेला हा पोहे आहे, म्हणजे भिजवून घेतलेला पोहे आहे। पाव वाटी तेल घेतलेला आहे। हा पातीचा कांदा पात काढून कांदा चिरून घेतला आहे। 1 लाल मिरची, 1 हिरवी मिरची असा मी बारीक चिरून घेतला आहे। साखर 1 चमचा, 1 चमचा मीठ, हळद पावडर अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे। 1 लिंबू घेतला आहे। पाव वाटी होईल इतका कढीपत्ता घेतलेला आहे। 1 लिंबू पण घेतलेला आहे। हा सर्व साहित्य घेतला आहे। 2 चमचा शेंगदाण्याचा जाडसर कूट पण घालणार आहे। पाव वाटी घुंगरू शेंगदाणे फोडणीमध्ये घालायचा। भिजवून घेतलेल्या या पोह्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचा। हा बघा, मी घातला आहे। यानंतर आता हळद पावडर अर्धा चमचा घ्यायचा। हा बघा इतका, हा पण या भिजवलेल्या पोह्यामध्ये घालायचा। मीठ घालायचा, पाऊण चमचा मीठ घालायचा। जाडसर शेंगदाण्याचा कूट मी तयार करून घेतला आहे। भाजून थोडासा थंड करायचा, मग असा जाडसर शेंगदाण्याचा कूट तयार करायचा। तो 2 चमचा घालायचा। शेंगदाण्याच्या कुटामुळे पोहेला चांगला चव येतो, टेस्ट येतो। हा बघा, पाव वाटी मी घुंगरू शेंगदाणे घेतलेला आहे। हा घुंगरू शेंगदाणे फोडणीमध्ये वापरायचा आहे, म्हणजे घालायचा आहे। आपला स्वादिष्ट पोहे तयार करण्यासाठी हा सर्व इतका साहित्य लागतो। लाईक सबस्क्राईब करा। आता गॅसवर मी 1 कढई ठेवलेला आहे। हा कढई चांगला गरम होऊ द्यायचा। कढई चांगला गरम झाल्यानंतर पाव वाटी तेल यामध्ये घालायचा। हा बघा, आता मी पाव वाटी तेल घेतलेला आहे, तो या कढईमध्ये घातला आहे। थोडासा राहिला आहे। तेल चांगला गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा होईल इतका मी अख्खे पूर्ण धणे घातला आहे। हा बघा, आता या फोडणीमध्ये पाव वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, तो घालायचा आहे। हा बघा, मी आता हा कढीपत्ता घातला आहे। या फोडणीमध्ये 1 लाल मिरची, 1 हिरवी मिरची चिरून घेतलेला आहे, तो घालायचा। हा बघा, हा चिरलेल्या दोन्ही मिरच्या घालायचा। आता या फोडणीमध्ये पोहेला एकदम टेस्ट देणारा कांदा जो चिरून घेतलेला आहे, हा ओला कांदा, पातीचा कांदा मी चिरून घेतलेला आहे। पात नाही घातला आहे, फक्त कांदा घातला आहे, तो घालायचा। चांगला परतायचा। आता यानंतर यामध्ये घुंगरू शेंगदाणे मी पाव वाटी घेतला होता, तो घातला आहे। हा बघा, चांगला असा परतून घ्यायचा। हा फोडणीमध्ये घातलेला सर्व साहित्य चांगला असा परतून घ्यायचा। फोडणीमध्ये घालण्याआधी पोहे असा चांगला मिक्स करून घ्यायचा हाताने। हा बघा, अशा प्रकारे मिक्स मी केलेला आहे। आता फोडणीमध्ये हा सर्व पोहे घालायचा। हा बघा, मी आता घातलेला आहे। चांगला परतून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे चांगला परतून घ्यायचा। आता यावर 1 चमचा साखर घालायचा। हा बघा, आता मी 1 चमचा साखर यामध्ये आता घातलेला आहे। चांगला असा परतून घ्यायचा। आता यामध्ये अर्धा लिंबू असा पिळून घ्यायचा। अर्धा लिंबू मी तसाच ठेवलेला आहे, तो अर्धा लिंबू नंतर वापरायचा।
हा बघा असा हा चांगला असा परतून घ्यायचा हा पोहे। हा बघा एकदम मऊ मऊ असा हा पोहे तयार झालेला आहे। रंग छान आलेला आहे। एकदम मऊ मऊ टेस्टी असा हा पोहे तयार झालेला आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे पोहे हा एकदम मऊ मऊ असा तयार झालेला आहे। थोडासा पाण्याचा शितोडा यावर घालायचा म्हणजे आपले पोहे आणखीन थोडे चांगला मऊ होतो। आता पोहे चांगला असा परतून घ्यायचा। हा बघा एकदम सॉफ्ट पोहे येथे तयार झालेला आहे। एकदम मऊ मऊ असा रंग छान आलेला आहे। या पोह्यांवर एक प्लेट मी झाकून ठेवत आहे। 1-2 मिनटं हा प्लेट असा ठेवायचा म्हणजे एक वाफ काढून घ्यायचा। गॅसचा स्पीड हा बारीक करून ठेवायचा। 1-2 मिनटं ठेवायचा। वाफ यासाठी काढून घ्यायचा की पोहे एकदम चांगल्या प्रकारे तयार होतात, एकदम टेस्टी असा। आता हा प्लेट झाकून 2 मिनटं झालेला आहे। 2 मिनटांनी हा प्लेट काढून घ्यायचा। हा बघा एकदम चांगल्या प्रकारे पोहे इथे तयार झालेला आहे। हा बघा एकदम मऊ मऊ असा पोहे तयार झालेला आहे। रंग एकदम छान आलेला आहे। एकदम टेस्टी असा हा पोहे तयार झालेला आहे। हा बघा एकदम भारी असा हा कांदा पोहे तयार आहेत। हा बघा एकदम टेस्टी। आता हा कांदा पोहे मी एका ताटामध्ये काढून घेत आहे। हा बघा 1 वाटी पोहे भिजवलेला इतका भरपूर पोहे तयार झालेला आहे। सर्व पोहे मी आता या ताटामध्ये काढून घेत आहे। महाराष्ट्रीयन फेमस डिश कांदा पोहे हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। सर्व पोहे आता मी काढून घेतलेला आहे। थोडासा राहिलेला आहे तो पण पोहे मी आता या ताटामध्ये काढून घेत आहे। हा बघा सर्व पोहे आता मी या ताटामध्ये काढून घेतलेला आहे। एकदम चांगल्या प्रकारे पोहे तयार झालेला आहे। हा उरलेला अर्धा लिंबू आता मी या ताटामध्येच ठेवलेला आहे पोहे खाताना वापरायचा। एका वाटीमध्ये घट्ट दही घेतलेला आहे। घट्ट दह्याबरोबर हा कांदा पोहे एकदम टेस्टी असा लागतो। या पोह्यांवर लिंबाचा रस असा घालायचा मग या घट्ट दह्याबरोबर खायचा। हा बघा एकदम टेस्टी असा हा कांदा पोहे तयार झालेला आहे। कांदा पोहे हा रेसिपी आता येथे तयार आहे। महाराष्ट्रीयन फेमस डिश कांदा पोहे हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।